लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशीलदादा कदम यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन केले। कराड येथे आगमन होताच नामदार जयकुमार गोरे व आमदार धैर्यशीलदादा कदम यांचे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण स्वागत केले। त्यानंतर शिवतीर्थ कराड येथे जाऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ माजी नेते आमदार आनंदराव पाटील नाना, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, ज्येष्ठ नेते भीमराव काका पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।